जीवनविद्या असं सांगते की पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सुखी होण्यासाठी फार काही करावं लागत नाही आणि फार काही मिळवावंही लागत नाही. आता सुख हे आतमध्ये आहे वगैरे वगैरे हा विषय वेगळा आहे. तो विषयच वेगळा आहे की ज्याला आपण आनंद म्हणतो, सुख म्हणतो, आतमध्ये आहे म्हणजे तरी काय, तरी म्हणजे काय कित्येक लोकांना माहीत नाही. सुख आतमध्ये आहे म्हणजे काय, तर शरीराच्या आतमध्ये आहे. मग शरीर कापून बघा आणि मिळतं का बघा, नाही मिळत. ते आतमध्ये आहे म्हणजे याचा अर्थ असा की आपल्या ठिकाणी जी जाणीव नांदते त्या जाणीवेमध्ये तो आनंद आहे, त्या जाणीवेमध्ये सुख आहे. देव हृदयात आहे असं आपण म्हणतो. देव हृदयात आहे म्हणून एका सर्जनने, का सर्जनचं म्हणजे त्याला लायसन्स आहे ना कापायचं, एका सर्जनने विचार केला, अरे देव हृदयामध्ये आहे म्हणतात ना, मग कापून बघूया हृदय. त्याला रक्त मिळालं, हाडं मिळाली, काही मिळालं नाही दुसरं. तर शरीरात देव आहे असा जो लोकांचा समज आहे हाच मुळात चुकीचा आहे. आणि शरीर जे आहे त्याच्यामध्ये देव आहे हाही समज चुकीचा आहे. मग शरीर हे देवात आहे आणि म्हणून देव शरीरात आहे. तुम्ही म्हणा ही काय भानगड, तुम्ही म्हणा ही काय भानगड, सांगतो. तुम्ही आता नदीवर गेलात किंवा विहिरीवर तुम्ही गेलात आणि विहिरीमध्ये घागर बुडवली. आता विहिरीमध्ये घागर बुडवल्यानंतर विहिरीत घागर म्हणजे विहिरीचं पाणी म्हणजे घागर पाण्यामध्ये आणि ते पाणी घागरीमध्ये. तसं आपलं शरीर जे आहे हे देवात आहे आणि म्हणून देव आपल्यात आहे, हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. आपण म्हणतो देव आतमध्ये आहे, देव आतमध्ये आहे, देव आतमध्ये आहे. तो आतमध्ये आहे तसा तो बाहेर पण आहे. आता या ठिकाणी सुद्धा तुम्ही सर्व मंडळी बसलेली आहात, त्याच्या पलीकडे हजारो मंडळी बसलेली आहेत, ते मला इथून दिसते आहे. ह्या सगळ्यामध्ये पण देवच आहे आणि ही सगळी मंडळी देवातच बसलेली आहे. मी दुसरं उदाहरण देतो. तुम्ही सगळी मंडळी हवेत बसलेली आहात आणि हवा तुमच्या आतमध्ये आहे. तुम्ही सगळी मंडळी हवेत बसलेली आहात आणि हवा तुमच्या आतमध्ये आहे. तसं आपण देवात आहोत आणि म्हणून देव आपल्यात आहे, हे पहिलं लक्षात ठेवा. आपल्यात आहे म्हणजे आपल्या ठिकाणी जी जाणीव आहे, जी सच्चिदानंद स्वरूप आहे, सत चित आणि आनंद हे जाणीवेचं रूप आणि स्वरूप आहे. त्या जाणीवेमध्ये तो आनंद आहे, त्या जाणीवेमध्ये शक्ती आहे, त्या जाणीवेमध्ये सत आहे, चित आहे, आनंद आहे. हा विषयच वेगळा आहे. सध्या मी टी व्हीवर तो विषय घेतलेला आहे. हा विषय वेगळा आहे, अत्यंत इंटरेस्टिंग आहे. इतका इंटरेस्टिंग, मी नेहमी सांगत असतो की परमार्थ मोस्ट इंटरेस्टिंग सब्जेक्ट. पण परमार्थाचा आज बट्ट्या बोर करून टाकलेल्या लोकांनी त्याचं कारणही अज्ञानच, त्याचं कारणही अज्ञान. म्हणून हा जो परमार्थ आहे त्याचं जे मूळ आहे ते सच्चिदानंद स्वरूप आहे आणि त्याचं फळ तेही सच्चिदानंद स्वरूप आहे. पण ते मी आता सांगत नाही, सहज विषय आला म्हणून सांगतो. मला सांगायचा मुद्दा असा की सुखी होणं फार सोपं आहे, फार सोपं आहे. काय करायचं, फक्त आपले विचार बदलायचे, फक्त विचार बदलायचे. विचार बदलले ना की सगळं ट्रान्सफर सीन होतं. आज काय झालेलं आहे, आपण आपल्या ठिकाणी जे अनिष्ट विचार घेऊन बसलेलो आहोत जन्मल्यापासून तर आतापर्यंत, ते विचार घेऊनच आपण जीवन जगत असतो आणि त्या विचाराप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सगळं घडत असतं किंवा बिघडत असतं. हे तुम्ही विचार जेव्हा बदलाल तेव्हा बाहेरचं सगळं बदललेलं तुम्हाला अनुभवायला येईल. मी एक उदाहरण देतो. तुम्ही सिनेमा बघता, मग सिरियल असेल नाही तर मोठ्या पडद्यावरचा सिनेमा असेल, ते रीळ जे असतं ते रीळ त्याच्यातून जे पिक्चर दाखवलं जातं ते रीळ तेच असेल तर पिक्चरही तेच येईल.
पण ते जर रील तुम्ही बदललं तर पिक्चर बदललेलं असेल. तसं आपल्या ठिकाणी जे विचार आहेत ना, ते विचाराप्रमाणे जीवनाला आकार प्राप्त होत असतो. ते विचार बदलले की जीवन सगळं बदलतं. इतकं हे सोपं आहे. म्हणून जेम्स ॲलन नावाचा एक फिलॉसॉफर, त्यांनी फार सुंदर सांगितलेलं आहे, ॲज यू ऑल्टर युअर थॉट्स टुवर्ड्स थिंग्स अँड अदर पीपल, द थिंग्स अँड अदर पीपल विल ऑल्टर टुवर्ड्स यू. द डिव्हिनिटी दॅट शेप्स युअर एंड्स is in your own self. All that you achieve is the direct result of your own thoughts. की तुमचे जे विचार आहेत त्या विचाराप्रमाणे तुम्हाला सर्व रिझल्ट मिळत असतात. आणि ह्या विचारांना आकार देण्याचं काम तुमच्या ठिकाणी जी डिव्हिनिटी आहे ती डिव्हिनिटी करत असते. आणि म्हणून हे कठीण नाही आहे. विचारांचं महत्त्व जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत जीवन हे कठीण आहे. म्हणून डिझरेली नावाचा एक पंतप्रधान होऊन गेला, मोठा हुशार आणि बुद्धिमान होता. त्याने एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे, नर्चर युअर माइंड विथ ग्रेट थॉट्स फॉर यू विल नेवर गो एनी हायर दॅन यू थिंक. विचारांचं एवढं महत्त्व आहे की तुम्ही विचार तुमचे जसे असेल ना त्याच्या पलीकडे तुम्ही जाणार नाही. म्हणून विचार जर तुमचे कोते असतील तर तुमचं जीवनही कोतेच होईल. आणि ह्याच्या उलट तुमचं जीवनामध्ये तुम्ही जितकं वर वर बघाल आणि त्यासाठी प्रयत्न कराल तितकी तुमची गरुड झेप होत राहील. म्हणून गरुड झेप घ्यायची का कावळ्यासारखं कावकाव करत बसायचं हे तुमच्या हातात आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. विचार बदलायला कठीण नाही, विचार बदलायला कठीण नाही. फक्त विचार पाहायला शिका, मग धरायला शिका, मग वाकवायला शिका आणि मग वळवायला शिका. सुरुवात तुम्ही बघायला शिका. तुम्ही विचार बघणार कसे? विचार दिसतात. तुम्ही डोळे मिटा आणि विचार बघायला पहा. तुम्हाला विचार दिसतात. ते येतात, जातात, राहतात, काय स्वरूपाचे राहतात, काय स्वरूपाचे जातात, सगळं आपल्याला दिसत असतं. पण आपण तो कधी प्रयत्नच करत नाही. आपण प्रयत्न करत नाही. पुष्कळ लोक प्रयत्न करतात वृत्तीरहित होण्याचा, थॉटलेसनेस असं ज्याला म्हणतात ना, तो प्रयत्न करतात. मी असं म्हणेन तो प्रयत्न तुम्ही करूच नका. ते तुम्हाला कधी जमणार पण नाही, कधी जमणार पण नाही. जमलं तर किंचित एक सेकंद जमेल. पण थॉट म्हणजे विचार पाहायला शिका, विचार धरायला शिका, विचार वाकवायला शिका, विचार वळवायला शिका. पाहायला शिकलात ना की पुढलं सगळं सोपं आहे. चालायला आपण लागलो ना की मुक्कामाला पोचणार. ए लॉंगेस्ट जर्नी बिगिन्स विथ ए फर्स्ट स्टेप असं एका चायनीज फिलॉसॉफरनी म्हटलंय. की तुम्हाला लांबचा म्हणजे लांबचा प्रवास करायचा असेल तर तुम्हाला पहिलं पाऊल टाकलं पाहिजे. तसं पहिलं पाऊल म्हणजे विचार पाहायला शिका. आपल्या मनामध्ये विचार चांगले येतात का वाईट येतात? आपल्याला विचार येतात हेच माहीत नाही. मग चांगले आणि वाईट कोण बघणार? आज जगामध्ये दुःख का? विचार वाईट म्हणून, बाकी दुसरं काही कारण नाही. विचार माणसाचे बिघडले की आपण म्हणतो माणूस बिघडला, समाज बिघडला. म्हणजे काय? समाजाचे विचार बिघडले. म्हणून आपल्याला फक्त एकच काम करायचं, विचार बदलायचे, विचार चांगले करायचे. नर्चर युअर माइंड विथ ग्रेट थॉट्स, विथ गुड थॉट्स, विथ हार्मोनियस थॉट्स, विथ एक्सलंट थॉट्स. आणि मग काय होतं ते बघा. तुम्ही म्हणा वामनराव कठीण आहे. कठीण तर आहेच. कुठलीही गोष्ट जर चांगली असेल ना ते ती कठीणच असते. कुठलीही गोष्ट बघा, पहिला नंबर काढायचा असेल शाळेमध्ये कठीणच आहे. शेवटचा नंबर काढायचा असेल तर प्रयत्न करायला नको, आपोआप.
जे चांगलं असतं ना ते कठीण असतं, आणि जे कठीण असतं ना ते चांगलंच असतं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची की विचार पाहायला कठीण नाही, फक्त थोडा प्रयत्न लागतो, आणि प्रयत्न केल्याशिवाय काहीही जगात मिळत नाही. म्हणून जीवनविद्येचा एक मोठा सिद्धांत आहे, देवासकट सर्व काही प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य प्रयत्नात आहे, म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ. हा आमचा सिद्धांतच आहे. मग प्रयत्न आणि प्रार्थना ही जीवन रथाची दोन चाकं आहेत. प्रयत्न आणि प्रार्थना. प्रयत्न करा, प्रार्थना म्हणा, प्रयत्न करा, प्रार्थना म्हणा, प्रयत्न करा, प्रार्थना म्हणा. मग त्या प्रयत्नाला यश येते की नाही? पहा, येणारच. आणि म्हणून प्रयत्न करा विचार बदलण्यासाठी. आता तुम्ही म्हणा विचार बदलायचे कसे? मी काय काय अगदी फार सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, कळलं की नाही? माझ्याकडे एक बाई आली, मला म्हणाले वामनराव मला अगदी सोप्यातल्या सोपी साधनं सांगा, सोप्यातल्या सोपी साधनं मला सांगा. मी म्हटलं करशील? हो म्हणाले करेन. मी तिला सांगितलं बघ, तुझ्यासमोर जो कोणी येईल, स्त्री पुरुष मुलगा मुलगी, कोण जो काही येईल तुमच्यासमोर, एवढंच म्हण देवा याचं भलं कर, देवा याचं कल्याण कर, एवढंच म्हण, पुरे. आणि तू हे आजपासून कर, आणि तू आज केलंस ना, उद्या मला सांगायला ती आलीच नाही. आता ह्याच्यापेक्षा सोपं काय आहे का? ह्याच्यापेक्षा सोपं काय मला सांगा? समोर येणारा माणूस आहे, बघा देवा याचं भलं कर, संपलं. देवा याचं भलं कर, देवा याचं भलं कर, किती सोपं आहे. देवा याचं भलं करा विचार आहे, लक्षात घ्या. देवा याचं भलं करा विचार आहे, आणि हा विचार तुमच्या जीवनात क्रांती करेल, जीवनात क्रांती करेल. तुम्ही ज्याचं भलं व्हावं असं इच्छा कराल ना, तो तुम्हाला अनुकूल होईल. जे प्रतिकूल असतात ते अनुकूल होतात. फक्त त्यांच्याकडे पाहून त्यांना मनापुढे आणून देवा याचं भलं कर असं म्हटलं पुरे. मी घडलेली गोष्ट सांगतो. मी अशा तऱ्हेचा एक विषय मांडला होता प्रवचनात, आणि आमच्या नामधारक जे आहेत म्हणजे शिष्य मंडळी, त्यांना हे मी नेहमी सांगतो, तुम्ही विचार बदला, हे मुक करा, तमुक करा, असं करा, तसं करा. तर एकदा मी असं सांगितलं की तुम्ही दुसऱ्यांबद्दल जर चांगले चांगले विचार करायला लागलात ना, की त्याचा त्याच्यावर परिणाम होतो. काल मी त्या गोष्ट सांगितली तुम्हाला राजाची. मी त्याला एक सांगितलं, तू असं जर करशील ना तर बघ तुला किती प्रतिसाद चांगला मिळतो ते. त्याने असा विचार केला, एकदा त्यांच्या ऑफिसमध्ये एक बॉस कुठून तरी ट्रान्सफर होऊन त्यांच्याकडे आला त्यांच्या ऑफिसात. आणि तो बॉस म्हणजे एकदम खडूस, अत्यंत चिडखोर, रागीट, आणि फाईली अंगावर फेकायचा, इतका रागीट. ह्याने विचार केला आमच्या नामधारकाने की सद्गुरू सांगतात ते करून तरी बघूया. मी मगाशी सांगितलं, हा सूर्य जयद्रथ. त्यांनी 1 महिनाभर एकच प्रयोग केला. त्या बॉसबद्दल जितकं चांगले विचार करता येतील ना तितके चांगले विचार केले. देवा त्या बॉसचं भलं होऊ दे, देवा त्या बॉसचं कल्याण होऊ दे, देवा त्या बॉसला चांगली झोप लागू दे, देवा त्याची चांगली भरभराट होऊ दे, त्याला प्रमोशन मिळू दे, असं जितकं त्याचं चांगलं चिंतन करता येईल तेवढं केलं त्याने. 1 महिन्यानंतर त्या बॉसनी ऑफिसरची घेतली मीटिंग, हाताखालचे जे ऑफिसर त्यांची मीटिंग घेतली, आणि बोलता 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 एक वाक्य बोलला, तुमच्या सर्वांमध्ये माझा एकच हितचिंतक आहे, तो म्हणजे हा इथे बसलेला मनुष्य. त्याला आश्चर्य वाटलं की मी कोणालाच सांगितलं नाही, बॉसला तर नाही सांगितलं, पण इथं कोणाला सांगितलं नाही, हे घडलं कसं? आणि बाकीचे लोक त्याच्याकडे बघायला लागले. हे घडलं एकच, जीवनविद्या. मी काय सांगितलं, सासू सुनांची भांडणं का होतात, भावाभावाची भांडणं का होतात, मित्रामित्रामध्ये भांडणं का होतात,
फक्त आपण अनिष्ट विचार करतो म्हणून, बाकी दुसरं काही कारण नसतं. आणि म्हणून हे विचार तुम्ही बदला, नशीब बदलेल. बहिर्मनाच्या द्वारे तुम्ही अंतर्मनाला सतत देत राहिलात चांगले विचार, चांगल्या भावना, चांगल्या श्रद्धा, चांगल्या कल्पना, चांगल्या धारणा, हे चांगलं जर तुम्ही फिडिंग म्हणतो ना की नाही, ते फिडिंग करत राहिलात सबकॉन्शियस माइंडला, तर सबकॉन्शियस माइंड विल रिस्पॉन्ड अकॉर्डिंगली. आणि म्हणून ऑल युअर एक्सपिरियन्सेस, कंडिशन्स, इव्हेंट्स अँड ॲक्ट्स आर द रिॲक्शन्स ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड टू युअर थॉट्स, असं म्हणतात डॉक्टर मर्फी. ते अगदी योग्य आहे की तुमच्या जीवनामध्ये जे जे घडतं ना, एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव, कंडिशन्स म्हणजे परिस्थिती, इव्हेंट्स म्हणजे घटना, आणि ॲक्ट्स म्हणजे कृती, हे सर्व जे तुमच्याकडनं घडत असतात ना, ते तुम्ही ज्या विचारांचं जे पोषण केलेलं असतं त्या विचाराप्रमाणे त्यांच्या रिॲक्शन्स होतात. म्हणून जीवन हे ॲक्शन अँड रिॲक्शन आहे. जीवन म्हणजे काय? ॲक्शन अँड रिॲक्शन. हे ॲक्शन रिॲक्शन आपल्या आतमध्ये होतं आणि बाहेर होतं. कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, बहिर्मन अंतर्मनाचं ॲक्शन रिॲक्शन. आणि आपण लोकांकडे, लोकांच्यासाठी, लोकांच्या प्रती आपण जे ॲक्शन करतो त्याप्रमाणे लोकांकडून आपल्याला रिॲक्शन मिळतात, त्याप्रमाणे आपल्याला लोकांकडून रिॲक्शन मिळतं. अशा तऱ्हेने ॲक्शन आणि रिॲक्शन चाललेलं असतं. महाभारत बघा, महाभारत म्हणजे ॲक्शन रिॲक्शन आहे. रामायण बघा, ॲक्शन रिॲक्शन आहे. हिंदुस्थानचा इतिहास बघा, ॲक्शन रिॲक्शन आहे. जगाचा इतिहास बघा, ॲक्शन अँड रिॲक्शन आहे. हे ॲक्शन रिॲक्शन आहे. म्हणून आपण सावध असलो पाहिजे ॲक्शनच्या ठिकाणी. ॲक्शन चांगली झाली की रिॲक्शन चांगली होणार, ॲक्शन चांगली झाली की रिॲक्शन चांगली होणार. म्हणून ॲक्शन काय करायची? सर्वांचं भलं व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं, सर्व सुखात, आनंदात, ऐश्वर्यात नांदावे, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, असं सतत म्हणत राहायचं, सतत चिंतित राहायचं, सतत मनन करत राहायचं. आणि हे जितकं तुम्ही आवडीने म्हणाल, गोडीने म्हणाल, तल्लीन होऊन म्हणाल, तद्रूप होऊन म्हणाल, तितके रिझल्ट्स लवकर. मी नेहमी सांगतो, विश्वप्रार्थना म्हणा, 6 महिन्यात तुम्हाला रिझल्ट मिळेल, पण 6 आठवड्यात पण मिळेल, 6 दिवसात पण मिळेल. तुम्ही म्हणता कशी ह्याच्यावर अवलंबून आहे. तर चालणारा मुक्कामाला कसा पोचेल हे कसं सांगता येईल? तर रेंगाळत चालला, किती वेळ लागेल सांगता येत नाही. जरा जलद चालला, लवकर पोचेल, आणि धावत चालला की आणखीन लवकर पोचेल. तसं आहे. तुम्ही विश्वप्रार्थना कशी म्हणता याच्यावर रिझल्ट तुम्हाला ताबडतोब किंवा उशिरा मिळणं हे महत्त्वाचं. तीच गोष्ट नामस्मरणाची आहे. नामस्मरण करायचं म्हणून करणं आणि नामस्मरण देवाच्या आवडीने करणं, देवाच्या प्रेमाने करणं, देवाच्या गोडीने करणं, ह्याच्यामध्ये फरक आहे. तुकाराम महाराज जे नामस्मरण करतात ते आपण करतो काय? ते करत नाही आपण. ते सांगायचा मुद्दा असा की आपण जे करतो ते काय करतो, कसं करतो, याच्यावर आपल्याला रिझल्ट्स मिळत असतात. म्हणून ॲक्शन तुमची काय? इथे संसारी असावे सावध, असं समर्थ म्हणतात. तसे आपल्या ॲक्शनच्या ठिकाणी सावधपणा पाहिजे की आपली ॲक्शन कशी लोकांच्या भल्यासाठी असली पाहिजे, लोकांच्या कल्याणासाठी असली पाहिजे, समाज सुधारणा होण्यासाठी पाहिजे. थोडक्यात हे विचारांचं जे सामर्थ्य आहे ना, ते तुम्ही ओळखायला शिका. मग आता या विचारांचं सामर्थ्य इतकं लक्षात आल्यानंतर आता हे बदलायचं आणखीन ह्याच्यापेक्षा सोपा उपाय आहे का? आहे. येता जाता, उठता बसता, खाता पिता, पिता म्हणजे पाणी पिता, दूध पिता, ही विश्व प्रार्थना म्हणायची. रिकामपणी एक छंद लावून घ्यायचा. असं म्हटलं ना, असा आदरी छंद, असा आदरी छंद, जाईल तुटोनिया बवबंद, असं म्हटलं. छंद कळलं की नाही? छंद असा घ्यायचा की ती सवय झाली पाहिजे. विश्वप्रार्थना म्हणण्याची सवय. सवय का? तर सवय
आणि अंतर्मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड याचा संबंध आहे. मॅन इज ए क्रिचर ऑफ हॅबिट्स अँड हॅबिट इज ए फंक्शन ऑफ द सबकॉन्शियस माइंड. म्हणून आपले विश्वप्रार्थना म्हणण्याची एक सवय तुम्ही जेवढी लावून घ्याल तेवढी ती अंतर्मनामध्ये जात जाईल. आणि अंतर्मनामध्ये ती एकदा गेली, अंतर्मनामध्ये त्या प्रार्थने एकदा मूळ धरलं, अंतर्मनाने त्या प्रार्थनेने त्या अंतर्मनामध्ये एकदा मूळ धरलं, त्या ठिकाणी रुजलं, तिथून ते स्फुरलं की जीवनामध्ये त्याप्रमाणे ते साकार होतं. इतकं हे सोपं आहे. फक्त मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रार्थना म्हणायची आवडीने गोडीने आणि प्रयत्न प्रामाणिकपणे करायचे. एवढ्या 2 गोष्टी जर आपण केल्या जीवनामध्ये तुम्हाला काहीही कमी पडणार नाही, काहीही कमी पडणार नाही. उलट सुख तुमच्या घरी पाणी भरेल. सुख तुमच्या घरी पाणी भरेल. फक्त या 2 गोष्टी करायच्या आणि बघा तुमच्या जीवनामध्ये क्रांती होती की नाही. आणि शेवटी तुमच्या जीवनामध्ये क्रांती म्हणजेच समाजामध्ये क्रांती, म्हणजेच राष्ट्रामध्ये क्रांती, म्हणजेच विश्वामध्ये क्रांती. आणि म्हणून हा जो जीवनविद्येचा हा जो विचार आहे, हा विचार पकडायला शिका. पकडायला गंमत अशी असते की तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा पकडताना तेव्हाच ती हळूहळू मोठी होत जाते. मी एक उदाहरण देतो. तुम्ही तलावाच्या काठावर बसा आणि एक दगड घेऊन असा पाण्यात टाका. मग काय होईल, तिकडे एक छोटं सर्कल तयार होईल, त्याबरोबर दुसरं सर्कल मोठं तयार होईल, आणखीन मोठं सर्कल होईल. असं करता 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 ते सर्कल त्या तलावाला व्यापून टाकेल. तसं आपल्या जीवनामध्ये एक दगड टाका प्रार्थनेचा आणि तो घट्ट धरून ठेवा. तो घट्ट धरून ठेवा. म्हणजे तुम्हाला असा अनुभव होईल की त्याचं वलय जे सुरुवातीला छोटं होतं ना, हळूहळू मोठं होता 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 जीवनाला व्यापून टाकेल. इतकं हे सोपं आहे. ह्याच्यापेक्षा सोपं काय असणार मला सांगा. मी तुम्हाला असं सांगत नाही तीर्थयात्रा करा, व्रतवैकल्य करा, उपास तापास करा, उभं आडवं गंध लावा, यज्ञ याग करा, अभिषेक, असलं काही मी तुम्हाला सांगत नाही करा. ते करू नका असंही मी म्हणत नाही. करा, पण विचार बदला हे महत्त्वाचं. विचार बदलणे महत्त्वाचं आहे. याने मगाशी सांगितलं 2 तास पूजा करतो आहे आणि पूजा करून उठले की लोकांना टोप्या घालतो आहे. एक सासूबाई 2 तास हातात माळ घेऊन जप करते आहे, जप पुरा झाला की सुनेला छळते आहे. काय उपयोग आहे त्याचा? उपयोग काय नाही. म्हणून आपण हे सर्व कशासाठी करतो आहे? पूजा कशासाठी करायची, ध्यान कशासाठी करायचं, प्रार्थना कशासाठी करायची, तप कशासाठी करायचं, हे पहिलं लक्षात पाहिजे ना. म्हणून आम्ही काय सांगतो, शुभचिंतन करणं हेच ध्यान, शुभ इच्छा करणं हीच प्रार्थना, शुभ बोलणं हेच भजन आणि शुभ करणं हेच पूजन. आता हे करण्यासाठी तुम्हाला कुठे जायला पाहिजे? कुठे जायला नको. जिथे असाल तेथे, असाल तेथे नामाचे चिंतन, यावनी साधन आणिक नाही, असं एक संत म्हणतात. कारण की नाही, ठाईच वैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. म्हणून प्रार्थना धरा. तुकाराम महाराज काय म्हणतात, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, असं म्हटलेलं आहे. ही प्रार्थना तुम्ही घट्ट धरून ठेवा. त्याच्यामध्ये देव आहे, त्याच्यामध्ये दैव आहे, त्याच्यामध्ये सर्व आहे. आणि एकदा ही प्रार्थना घट्ट धरली ना की सर्व ट्रान्सफर सीन, फिल्म बदला की जीवन बदलेल. एवढी साधी गोष्ट आहे. आता हे करायचं की न करायचं हे कोणी ठरवायचं? तू ठरवायचं. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा. आता गंमत अशी आहे की प्रार्थना म्हणा सांगतो आम्ही, प्रार्थना म्हणा सांगतो, पण गंमत अशी होते
की लोक प्रार्थना म्हणायला सुद्धा आळस करतात, कंटाळा करतात. म्हणून आणखीन आम्ही सोपं करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जेवढं सोपं करता येईल ना, ती एखादी माऊली असते बघा, ती बाजारात जाते, भाजीपाला आणते, स्वयंपाक करते, ताटपाट मांडते, ताटामध्ये अन्न वाढते, ते कालवते आणि लेकराच्या मुखात घालते. आता लेकरांनी म्हटलं, आई तूच चाव आणि तूच गिळ, तर आई काय म्हणणार? कपाळाला हात लावणार. तसं आम्ही तुमच्यासाठी भाजीपाला आणला, स्वयंपाक केला, ताटपाट मांडलं, अन्न वाढलं, कालवलं आणि तुमच्या तोंडामध्ये प्रार्थना घातली. आता प्रार्थनाही तुम्हीच म्हणा. आता त्याच्यासाठी आणखीन एक उपाय केला, म्हणजे तो म्हणजे ही प्रार्थनेचं मशीन. तू म्हणत नाही ना, तर तुझ्या कानात तरी पडू दे. नाही ना म्हणत, तू म्हणत नाही तुझा बाप. तसं ही प्रार्थनाचं मशीन तुम्ही एकदा ऑन केलं की ते म्हणत राहतं. कळलं की नाही? ते म्हणत राहतं. एक माझ्या आवाजात आहे, एक देवकी पंडितच्या आवाजात आहे. कळलं की नाही? बाकीच्या प्रार्थना तिच्या आवाजात आहे. तर सांगायचा मुद्दा, ह्या प्रार्थनेमध्ये मराठीत एक आहे, हिंदीमध्ये आहे, इंग्लिशमध्ये आहे, कोकणीमध्ये आहे, अशा प्रार्थना आहेत. तुम्हाला पाहिजे ती प्रार्थना तुम्ही लावू शकता. तर ही प्रार्थना ऑन करून ठेवलं ना की प्रार्थना म्हणत राहते आणि ती आपल्या कानात पडते. लक्षात घ्या, ही प्रार्थना आपल्या कानात पडते आणि कानात जे पडतं ना ते तोंडातून बाहेर येतं. लक्षात ठेवा. आपली मुलं बघा, मी नेहमी सांगतो, तुमची मुलं बिघडली की नाही हे शोधायचा उपाय सोपा आहे. त्यांच्या तोंडात काय ते बघा. त्याच्या शिव्या असतील ना, मुलगा बिघडला. आणि विश्व प्रार्थना म्हणा असेल, मुलगा सुधारला. तोंड कानात काय पडते याला फार महत्व आहे, ते तोंडातून बाहेर येतं. म्हणून एके ठिकाणी कार्लाईनने मस्त म्हटलं आहे, टेल मी व्हॉट यू लाईक अँड आय विल टेल यू व्हॉट यू आर. पण वामनराव पै जरा वेगळं म्हणतात, टेल मी व्हॉट यू स्पीक अँड आय विल टेल यू व्हॉट यू आर. म्हणून कानात काय पडतं ह्याला फार महत्त्वाचं स्थान आहे. म्हणून आम्ही ही युक्ती केली लोकांसाठी की हे मशीन ऑन केलं ही प्रार्थना म्हणायला सुरुवात करते, हे ईश्वरा सर्वांमध्ये म्हणायला सुरुवात. आणि कानात पडायला लागली ना की एक दिवस ती तुमच्या तोंडातून आलीच पाहिजे, आलीच पाहिजे. त्याला दुसरा पर्याय नाहीच पाहिजे. आता यात संदर्भात घडलेली एक गोष्ट सांगतो. काही वर्षापूर्वी दादा कोंडके फौजमध्ये होते आणि त्यांची गाणी सर्वत्र अगदी इतकी पॉप्युलर झाली होती, जो तो त्यांची गाणी म्हणायचा. लग्न असो, मुंज असो, समारंभ असो, त्याची गाणी लागलेली असायची. दादा कोंडके हा मोठा हुशार मुलगा होता बरं का, माणूस होता. त्याचे सिनेमे मला आवडायचे. कळलं की नाही? मी जास्त बघितले नाही, एक दोन बघितले, पण मला खूप आवडायचे. तो माणूसही आवडतो आणि त्याचे ते हे पण आवडतं. तर ती गाणी त्याची पॉप्युलर झाली होती. एकदा आमच्या शेजारी, मी त्या ठिकाणी दादरला राहत होतो, तेव्हा आमच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये समारंभ होता, कसला तरी वाढदिवस काहीतरी होता आणि गाणं लागलं होतं दादा कोंडकेचं सिनेमातलं. काय ग सखू, काय ग सखू, बोला दाजीबा, बोला दाजीबा. हे काय ग सखू, काय ग सखू माझ्या कानात पडलं. आंघोळीची वेळ झाली, मी टॉवेल घेतला आणि बाथरूममध्ये गेलो. तोंडामध्ये काय ग सखू, काय ग सखू. आणि मी एकदम चकित झालो. अरे हे माझ्या तोंडात काय देवाचं नाव येण्याच्या ऐवजी. मग कळलं मला, अरे हे
ते गाणे माझ्या कानात पडले. आता मला सांगा, थोडा वेळ कानात पडल्यावर हा परिणाम, मग विश्व प्रार्थना जर कानात सतत पडली तर काय होईल? आणखीन एक उपाय केला आम्ही. बघा, ताटपाट माणूस किती कालून तोंडात घास घालून आता चावायलाही मी सुरुवात केली आहे. हे बघा, हे काउंटिंग मशीन आहे, कळलं की नाही? काउंटिंग मशीन. आता हे कशासाठी? काउंट करण्यासाठी. गंमत अशी आहे, आपण प्रार्थना म्हणतो ना, तुम्ही तर विचारलंय का तू प्रार्थना म्हणतो काय रे? आम्ही आमच्या शिष्याला विचारतो कधी कधी, प्रार्थना म्हणतो हो म्हणतो, म्हणत काहीच नाही. मग मी विचार केला, टार्गेट दिल्याशिवाय टार्गेटपणा जाणार नाही. म्हणून मी त्यांना म्हणजे आमच्या लोकांना मी टार्गेट दिला, दिवसाला 1000 वेळा म्हणायचं, दिवसाला 1000 वेळा म्हणायचं. आता मोजण्याचं एक त्रास आहे, मग ते त्यासाठी काय करायचं? एक काउंटिंग मशीन आहे की तुम्ही टक केलं ना, एक म्हणजे उगीच टक करायचं नाही, प्रार्थना म्हणायची आणि टक करायचं. 1दा झालं, 2दा, 3, असं 1000 वेळा प्रार्थना केव्हाही म्हणायची. एके ठिकाणी बसून म्हटलं पाहिजे असं नाही. बसून म्हणा, उठून म्हणा, निजून म्हणा, जसं म्हणता येईल तसं म्हणा, पण म्हणा. जसं म्हणता येईल तसं म्हणा. वामनराव पै ते सांगतात, विश्व प्रार्थना म्हणा. आणि तुमच्या जीवनामध्ये काय क्रांती घडते ती पहा. म्हणून काउंटिंग करण्यासाठी 1000 केव्हाही, जेव्हा तुम्ही आता ऑफिसला गेलात, 4 मजली इमारत आहे, लिफ्टसाठी थांबलात ना, लिफ्ट येईपर्यंत टक 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 म्हणजे प्रार्थना म्हणा. टक टक म्हणजे प्रार्थना. पुन्हा सांगतो, आणि 1000 म्हणायची. आता ह्या संदर्भात आणि एक गोष्ट सांगतो. पुण्याहून मला एका माणसाचा फोन आला, म्हणा वामनराव तुम्हाला मला भेटायचं आहे. म्हटलं ये भेटायला. आणि त्यांनी मला काय सांगितलं, मी दिवसाला 5000 वेळा प्रार्थना म्हणतो. 5000 वेळा प्रार्थना. मी त्याला विचारलं, एवढी प्रार्थना तुला वेळ मिळतो कसा? तो म्हणा, मी सिक्युरिटीमध्ये आहे. मी सिक्युरिटीमध्ये आहे, त्याचा भरपूर वेळ मी त्या प्रार्थनेसाठी वापरतो. 5000 वेळा प्रार्थना म्हणतो. आणि त्यांनी मला सांगितलं, ही प्रार्थना म्हणायला लागल्यापासून माझी प्रगती होत चाललेली आहे. आता मग तुम्हाला 5000 जाऊ दे, पण 1000 म्हणायला काही हरकत आहे का? काहीच हरकत नाही. म्हणून एक टार्गेट ठेवल्याशिवाय काही होत नाही. हल्ली बघा, ऑफिसमध्ये टार्गेट देतात, टार्गेट दिल्यानंतर लोक कामं करतात, नाही तर कामच करत नाहीत. म्हणून टार्गेट देतात. म्हणून आम्ही हा टार्गेट दिलेला आहे विश्व प्रार्थनेचा. ही प्रार्थनेचं मशीन आहे, लावा. आता तुम्ही म्हणा आणखीन काय केलं हो वामनराव तुम्ही, तेही सांगतो. ही जीवनविद्येचं जे तत्त्वज्ञान आहे ना, ते तसं बघायला गेलं ना, मी जेव्हा तत्त्वज्ञान सांगेन, आता मी तुम्हाला अगदी हलकं फुलकं सांगतो, कारण 2 दिवसामध्ये मी तुम्हाला काय काय सांगणार. पण जेव्हा मी तत्त्वज्ञान सांगेन तेव्हा ते फार खोल असतं. तत्त्वज्ञान खोल असतं. तर हे जे तत्त्वज्ञान जे आहे ते मोठं तत्त्वज्ञान आहे, खोल आहे. पण त्याचबरोबर ते समजून सांगितलं तर समजण्यासारखं आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही एक उपाय केलेला आहे. आणि तो उपाय म्हणजे असा की आमच्या चिरंजीवाने एक कोर्स सुरू केलेला आहे, स्वानंद योग म्हणून. त्याच्यामध्ये बेसिक आणि ॲडव्हान्स असे कोर्स केलेले आहेत. हे कोर्स ज्यांनी केले त्यांना एवढा फायदा झाला की ते म्हणाले, आमच्या जीवनामध्ये टर्निंग पॉईंट म्हणजे हा कोर्स आहे, असं त्यांनी मला सांगितलं. अनेक लोकांनी अनेक प्रकाराने आपले अनुभव सांगितलेले आहेत, ते आम्ही रेकॉर्ड पण केलेले आहेत. इतका त्याचा अनुभव आहे. त्याचं कारण का, की आम्ही जे तत्त्वज्ञान सांगतो ते त्यांनी थोडक्यामध्ये पण अतिशय सुंदर रीतीने लोकांना कळेल, समजेल, उमजेल आणि भावेल अशा तऱ्हेने ते केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये 7 पायऱ्या आहेत. सुख म्हणजे काय, प्रार्थना का म्हणायची, नंतर
बहिर्मन म्हणजे काय, अंतर्मन म्हणजे काय, नंतर मनाचं सामर्थ्य काय, विचारांचं वगैरे वगैरे असे 7 पायऱ्या त्यांनी केलेल्या आहेत. डिव्हाइन बँक म्हणून एक आहे. आता डिव्हाइन बँकवर खरं म्हणजे मी बोलायला पाहिजे की डिव्हाइन बँक म्हणजे काय, ती आपल्या आतमध्ये कशी असते, ते डिव्हाइन बँकचं काम कसं चालतं, त्या डिव्हाइन बँकमुळे आपल्या जीवनामध्ये काय घडत असतं, हे सगळा हा एक विषय महत्त्वाचा आहे. पण तो मला सांगायला वेळ नाही, कितीतरी सांगायला मला वेळ नाही. तर हे 7 विषय ते घेतलात आणि ह्या कोर्स ज्यांनी केला त्यांना अतिशय उत्तम असे लाभ झालेले आहेत. त्याचप्रमाणे ॲडव्हान्स कोर्स तोही तसाच आहे. तर हे कोर्स आम्ही एअर कंडिशन रूममध्ये करतो. आणि एक कोर्स आम्ही करतो आहोत, तो म्हणजे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. आज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन नाही, ना घरात ना दारात, ना शाळेत ना कॉलेजमध्ये, कुठेही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थी कसे बहकत चालले आहेत ते तुम्ही पाहता. ह्या विद्यार्थ्यांना चांगल्या तऱ्हेने मार्गदर्शन मिळावं, ते उत्तम रीतीने राष्ट्राचे नागरिक व्हावेत आणि राष्ट्र प्रगतीपथावर न्यावं, यासाठी विद्यार्थ्यावर चांगले सुसंस्कार आणि सुपरिणाम करण्यासाठी एक विद्यार्थ्यांसाठी कोर्स केलेला आहे. तोही कोर्स त्यालाही विद्यार्थ्यांकडनं अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळालेला आहे, मिळतो आहे, ते करतो आहे. आणखीन माझ्या मनात आहे बायकांसाठी, अजून आलेलं नाही, कारण बायका हा फार फार महत्त्वाचं शक्ती आहे बरं का. ते एक स्त्री जर सुधारली ना तर घर सुधारतं, एक स्त्री बिघडली ना तर घर बिघडतं, इतकं त्या स्त्रियांचं महत्त्व आहे. बघा, स्त्रिया भांडायला लागल्या ना की घरामध्ये सगळी भांडणं सुरू होतात. पुरुष भांडले तर काही विशेष होत नाही, ते भांडतात आणि तिथे बिचारे घरी बसतात. हे पुरुष मंडळी आम्ही गरीब आहोत, पण त्या म्हणजे झाशीची राणी, म्हणून त्यांच्यासाठी कोर्स करावा असं मला वाटतं. अजून केलेला नाही, केला की तुम्हाला आम्ही सांगू. असो तर हे कोर्स जे आहेत ते नावं कोणाला पाहिजे असेल त्यांनी नोंदवावी. करायचं असेल तर करा, आमचा आग्रह नाही. केला तर तुम्हाला लाभ आहे, म्हणून करायचं की न करायचं तुम्ही ठरवा, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर.